माणसाची खरी किंमत त्याच्या कपड्यांवरून नाही तर त्याच्या मनावरून ठरते. पण काही लोकांना ही गोष्ट समजायला आयुष्याचा मोठा धडा शिकावा लागतो. पुण्याजवळच्या एका शहरात विक्रमराव देशमुख नावाचे एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यापारी राहत होते. त्यांचा मोठा व्यवसाय होता. शहरात 2 मोठी घरं होती आणि समाजात त्यांचा खूप मान होता. विक्रमरावांची एकुलती एक मुलगी होती, रिया. रिया सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासू होती. पण तिच्या स्वभावात एक मोठी कमतरता होती. तिला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. तिला नेहमी वाटायचं, पैसा असेल तर जगात काहीही मिळवता येतं. विक्रमराव मात्र तिच्या या विचारामुळे चिंतेत असायचे. ते अनेकदा तिला समजवायचे, रिया, पैसा माणसाला मोठं घर देऊ शकतो, पण मोठं मन देऊ शकत नाही. रिया हसायची, बाबा, तुम्ही जुन्या विचारांचे आहात. एक दिवस रियाच्या वाढदिवसानिमित्त शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मोठी पार्टी ठेवण्यात आली. रिया आपल्या मैत्रिणींसोबत आली होती. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्सपैकी एक होता अमोल. साधे कपडे, शांत चेहरा आणि डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास. तो प्रत्येक ग्राहकाची मनापासून सेवा करत होता. रिया टेबलावर बसली होती. अमोलने तिच्यासमोर जेवणाची प्लेट ठेवली. चुकून त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास हलला आणि थोडंसं पाणी रियाच्या ड्रेसवर सांडलं. रिया संतापली, तुला दिसत नाही का? हा ड्रेस किती महाग आहे. अमोलने लगेच माफी मागितली. माफ करा मॅडम, माझ्याकडून चूक झाली. पण रियाचा राग कमी झाला नाही. ती सगळ्यांसमोर म्हणाली, तुमच्यासारख्या लोकांची मोठ्या हॉटेलमध्ये काम करण्याची लायकीच नाही. संपूर्ण टेबल शांत झालं. अमोलने काहीही उत्तर दिलं नाही. त्याने फक्त मान खाली घातली आणि तिथून निघून गेला. पार्टीमध्ये अमोलचा अपमान केल्यानंतर विक्रमरावांनी रियाला जाब विचारला. रिया मात्र आपल्या श्रीमंतीच्या गर्वात अजूनही म्हणत होती, बाबा, तो फक्त वेटर आहे. हे शब्द ऐकून विक्रमरावांच्या मनाला खूप वेदना झाल्या. कारण त्यांच्या मते कोणतंही काम छोटं नसतं आणि कोणत्याही माणसाला त्याच्या कामावरून कमी लेखणं योग्य नसतं. विक्रमरावांनी अमोलची माहिती घेण्याचा निर्णय घेतला. पण अमोलची खरी परिस्थिती समोर आल्यानंतर त्यांना जाणवलं की ज्याला रियाने एका क्षणात कमी समजलं होतं, तो तर अत्यंत मेहनती आणि स्वाभिमानी मुलगा होता. अमोल गरीब कुटुंबातून आलेला होता. घरची परिस्थिती बिकट होती. वडील आजारी होते. तरीही त्याने आपलं शिक्षण सोडलं नव्हतं. दिवसा तो आपल्या भविष्यासाठी मेहनत करत होता आणि रात्री हॉटेलमध्ये काम करून आपल्या कुटुंबाला आधार देत होता. त्याचं स्वप्न मोठं होतं, पण परिस्थिती त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करत होती. विक्रमरावांना अमोलची जिद्द आणि प्रामाणिकपणा पाहून अभिमान वाटला. पण त्यांना अजून एक असं सत्य समजलं ज्यामुळे ते पूर्णपणे भावूक झाले. काही वर्षांपूर्वी विक्रमरावांनी एका गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत केली होती आणि तो विद्यार्थी दुसरा कोणी नसून अमोलच होता. अमोलने ती मदत कधीही विसरली नव्हती. विक्रमरावांना जाणवलं की त्यांनी कधीतरी एका गरजू मुलाला मदत केली होती आणि आज तोच मुलगा आयुष्यात संघर्ष करत असतानाही आपला स्वाभिमान जपून जगत होता. आता विक्रमरावांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांना रियाला पैशांची किंमत नाही तर माणुसकीची खरी किंमत शिकवायची होती. काही दिवसांनी विक्रमरावांनी आपल्या मुलीला रियाला एका छोट्याशा घरात नेलं. रिया आश्चर्यचकित झाली. तिला समजत नव्हतं की बाबा तिला इथे का घेऊन आले आहेत. पण विक्रमरावांनी तिला सांगितलं की आज तिला
एका माणसाचं खरं आयुष्य जवळून पाहायचं आहे. ते घर अमोलचं होतं. घर साधं होतं. मोठ्या बंगल्यासारखं वैभव नव्हतं. पण त्या छोट्याशा घरात प्रेम, आपुलकी आणि माणुसकी भरलेली होती. अमोलचे आई वडील तिथे राहत होते. वडील आजारी होते आणि वृद्ध आईलाही त्याची गरज होती. रिया शांतपणे सगळं पाहत होती. अमोल स्वतःच्या आईला औषध देत होता. आजारी वडिलांच्या पायांना तेल लावत होता आणि घरची सगळी कामं आटोपल्यानंतर तो आपल्या भविष्यासाठी अभ्यास करायला बसत होता. रिया पहिल्यांदाच अमोलकडे वेगळ्या नजरेने पाहत होती. ज्याला तिने एका छोट्याशा चुकीसाठी सगळ्यांसमोर कमी लेखलं होतं, तोच मुलगा आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र संघर्ष करत होता. तेवढ्यात अमोलच्या वडिलांनी विक्रमरावांना पाहिलं. त्यांनी विक्रमरावांना ओळखलं आणि भावुक होत म्हणाले, तुमच्या मदतीमुळे माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं. हे ऐकताच रियाला मोठा धक्का बसला. ज्याला ती फक्त वेटर म्हणाली होती, तो केवळ वेटर नव्हता. तो शिक्षित होता, मेहनती होता, आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता आणि परिस्थितीशी झगडत स्वतःचं भविष्य घडवत होता. विक्रमरावांनी रियाकडे पाहिलं आणि तिला एकच प्रश्न विचारला, रिया, आता सांग, माणसाची किंमत त्याच्या कामावरून ठरते का? या प्रश्नाचं उत्तर रियाकडे नव्हतं. तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. तिला त्या हॉटेलमधला प्रसंग आठवला. तिने अमोलचा केलेला अपमान आठवला आणि तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. पण विक्रमरावांनी त्यानंतर जे सांगितलं ते ऐकून रिया पूर्णपणे स्तब्ध झाली. विक्रमराव म्हणाले, मला अमोलसारखा मुलगा माझ्या घरचा जावई म्हणून हवा आहे. हे ऐकताच रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. घरी परतल्यानंतर रियाच्या मनात सतत एकच विचार होता, मी ज्या माणसाला त्याच्या कामावरून कमी समजलं, तो माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या मनाचा निघाला. विक्रमरावांनी मात्र मुलीवर कोणताही दबाव टाकला नाही. त्यांनी रियाला स्पष्ट सांगितलं, मी तुझ्यावर लग्न लादणार नाही. तुला अमोल आवडत असेल, त्याच्या स्वभावाचा आदर वाटत असेल आणि तुम्हा दोघांना हे नातं मनापासून मान्य असेल तरच पुढे जा. रियासाठी हा निर्णय सोपा नव्हता. एकीकडे तिच्या मनात अमोलबद्दल आदर निर्माण झाला होता, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी केलेल्या अपमानाची अपराधी भावना तिला सतावत होती. दरम्यान विक्रमरावांनी अमोलशीही लग्नाबद्दल चर्चा केली, पण अमोलने जे उत्तर दिलं ते रियाला कळल्यानंतर तिच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. अमोलने स्पष्ट सांगितलं, रियाला हे लग्न मनापासून मान्य नसेल तर मी कधीही होकार देणार नाही. ज्या मुलाचा तिने सगळ्यांसमोर अपमान केला होता, तोच मुलगा आज तिच्या इच्छेला आणि निर्णयाला सर्वात जास्त महत्त्व देत होता. शेवटी रियाने अमोलसमोर जाऊन आपल्या चुकीची कबुली दिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अमोल, मला माफ करशील? अमोलने तिच्याकडे पाहिलं. त्याने तिची चूक नाकारली नाही, पण त्याने तिला एक संधी दिली. चूक झाली आहे, पण प्रत्येक माणसाला स्वतःला बदलण्याची संधी मिळायला हवी. हे शब्द रियाच्या मनाला भिडले. तिने अमोलला सांगितलं की तिने त्याला त्याच्या कपड्यांवरून, कामावरून आणि परिस्थितीवरून कमी समजलं होतं. पण आता तिला समजलं होतं, माणूस त्याच्या कामामुळे छोटा किंवा मोठा होत नाही. त्याचं मन आणि त्याची माणुसकी त्याला मोठं बनवते. त्या दिवसानंतर रिया आणि अमोलच्या नात्यात एक सुंदर बदल होऊ लागला. सुरुवातीला त्यांच्यात फक्त आदर होता. नंतर मैत्री निर्माण झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं रूप प्रेमात बदलू लागलं. काही महिन्यांनी अमोलला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. त्याचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं. मात्र यश मिळाल्यानंतरही त्याने आपल्या आई वडिलांना कधीही विसरलं नाही. दुसरीकडे
रियामध्येही मोठा बदल झाला. तिने घरातील नोकर, ड्रायव्हर, हॉटेलमधील कर्मचारी आणि प्रत्येक सामान्य माणसाशी आदराने बोलायला सुरुवात केली. पण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी होती. रिया पुन्हा त्याच हॉटेलमध्ये गेली जिथे तिने कधी काळी अमोलचा सर्वांसमोर अपमान केला होता. आणि योगायोगाने पुन्हा एका वेटरच्या हातून तिच्या कपड्यांवर पाणी सांडलं. तो घाबरून म्हणाला, "मॅडम, माफ करा." पण यावेळी रियाचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. ती हसून म्हणाली, "काही हरकत नाही. चूक कोणाकडूनही होऊ शकते." त्या क्षणी रियाला जाणवलं की त्या दिवशी तिने फक्त एका वेटरचा अपमान केला नव्हता, तर तिने स्वतःच्या संस्कारांचाच अपमान केला होता. तिला तिची चूक पूर्णपणे समजली होती आणि त्या चुकीनंतर तिने त्यातून चांगला धडा घेऊन त्यात सुधारणा देखील केली होती. घरी परतल्यावर रियाने वडिलांना मिठी मारली आणि काही दिवसांनी तिने वडिलांना अमोलसोबत लग्न करण्यासाठी होकार असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी विक्रमरावांनी रिया आणि अमोल यांचं लग्न लावून दिलं. काही वर्षांनी रिया आणि अमोलने मिळून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी एक छोटंसं शिक्षण केंद्र सुरू केलं. अमोल मुलांना शिकवू लागला, तर रिया त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलू लागली. एक दिवस एका गरीब मुलाने रियाला विचारलं, "ताई, तुम्ही एवढी मदत का करता?" रिया काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, "कारण एकेकाळी मी माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवरून ठरवायचे, पण एका वेटरने मला शिकवलं की खरी श्रीमंती पैशात नसते, ती माणुसकीत असते." हे ऐकून अमोलच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि दूर उभे असलेले विक्रमरावही आपल्या मुलीकडे अभिमानाने पाहत राहिले, कारण त्यांनी रियाला फक्त श्रीमंत बनवलं नव्हतं, तर तिला एक चांगली व्यक्ती बनवलं होतं. ही कथा आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा संदेश देते. कुणाचंही काम लहान नसतं. लहान असतो तो फक्त आपला दृष्टिकोन. समोरची व्यक्ती गरीब असू शकते, साधे कपडे घालत असेल किंवा छोटं काम करत असेल, पण तिच्या मनातली माणुसकी आणि तिची स्वप्न कदाचित आपल्या कल्पनेपेक्षाही मोठी असू शकतात. म्हणून कोणाचाही अपमान करण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा. माणसाची खरी किंमत त्याच्या पैशात नाही, त्याच्या मनात असते. मित्रांनो, जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशीच हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथाला सबस्क्राईब करा.